नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगाबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे 7व्या वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी अखेर पूर्ण, GR पण निघाला। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। ही बातमी 7व्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत 7व्या वेतन आयोगांतर्गत कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे। राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 2 जून 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। या शासन निर्णयानुसार खुल्लर समितीच्या शिफारशीनुसार 7व्या वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या विविध पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। खरं तर सध्याच्या 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू करण्यात आला होता। 7वा वेतन आयोग लागू झाला, मात्र काही पदावर कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी तफावत पाहायला मिळाली। यामुळे ही तफावत दूर व्हावी अशी मागणी सातत्याने उपस्थित केली जात होती। दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून या संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे। मित्रांनो, काय आहे निर्णय याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, 7व्या वेतन आयोगातील विविध पदावरील असणारे तफावत दूर करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती स्थापित करण्यात आली होती। दरम्यान याच वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ने सादर केलेल्या अहवालातील शिफारशी शासनाने मान्य केल्या आहेत। त्यानुसार आता राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून याबाबतचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आला आहे। या सदरील GR नुसार जोडपत्र 1 मध्ये नमूद पदांना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून काल्पनिकरित्या सुधारित वेतन मंजूर करण्यात आले आहे। मात्र याचा प्रत्यक्ष आर्थिक लाभ 1 जून 2025 पासून देण्यात येणार आहे, असेही GR मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे। म्हणजे 1 जूनच्या आधीच्या कालावधीसाठी कोणतीही थकबाकी अनुदेय राहणार नाही, असं सुद्धा यावरून स्पष्ट झाले आहे। पेन्शनधारकांना सुद्धा मिळणार लाभ। मित्रांनो, या निर्णयाच्या विद्यमान कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे। शासन निर्णयानुसार 1 जानेवारी 2016 ते 31 मे 2025 या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन निश्चित करून सुधारित निवृत्ती वेतन मंजूर करण्यात येणार आहे। आणि या संबंधित कर्मचाऱ्यांना देखील सुधारित निवृत्ती वेतनाचा लाभ हा 1 जून 2025 पासूनच दिला जाईल, असे GR मधून स्पष्ट करण्यात आले आहे। या निर्णयाचे सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांकडून स्वागत करण्यात आले आहे। मात्र कर्मचाऱ्यांकडून याची थकबाकी सुद्धा मिळायला हवी होती, अशी मागणी उपस्थित केली जात आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।